सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024चा तो दिवस। या दिवशी चोपडे कुटुंबियाच्या एका नातेवाईकाचे लग्न होते। त्यासाठी नारायण चोपडे आणि त्यांची बायको पार्वती हे पिंपळगावला गेले होते। मुलगा गणेश हा शेतात गेला होता। घरामध्ये गणेशची बायको कौसल्या उर्फ कोमल आणि तिचा 6 वर्षाचा मुलगा प्रणव हे दोघेच होते। प्रणव सगळ्यात लाडका होता। त्याचे कारणही तसेच होते। गणेश आणि कोमल यांचे लग्न होऊन 10 वर्ष झाली होती, तरी त्यांना काही मूलबाळ झाले नव्हते। घरात कशाचीच कमी नव्हती, पण आपली शेती आणि घर सांभाळायला वारस हवा अशी सर्वांचीच इच्छा होती। आपल्या अंगणात लहान मूल खेळावे, बागडावे असे गणेश आणि कोमल यांना नेहमी वाटत असे। तसे ते दोघे स्वप्नही बघत असत। गणेशच्या आईवडिलांनाही आपल्या अंगाखांद्यावर नातवंडांनी खेळावे असे वाटत होते, पण 10 वर्ष झाली तरी या दाम्पत्याला मूलबाळ झाले नव्हते। म्हणून अनेक उपाय केले होते, अनेक दवाखाने पालथे घातले होते। अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि 10 वर्षांनी कोमल गरोदर राहिली। ही बाब घरी कळल्यानंतर चोपडे कुटुंबियांनी कोमलला अगदी फुलाप्रमाणे जपले होते। तिची डिलिव्हरी होईपर्यंत सर्वजण तिच्या मागे सावलीसारखे असायचे। अखेर तिची डिलिव्हरी झाली, तिला मुलगा झाला। सगळ्यांना आनंद झाला। त्याचे नाव प्रणव ठेवण्यात आले। प्रणवला सगळेच जीवापाड जपत होते। प्रणव आता 6 वर्षाचा झाला होता। शाळेची पायरी त्यांनी चढली होती। त्याने इयत्ता 1लीमध्ये प्रवेश केला होता। घरामध्ये त्याचेच लाड खूप होत असत। अगदी फुलाप्रमाणे त्याला सर्वजण जपत असत, कारण तो चोपडे घराण्याचा एकुलता एक वारस होता। त्या दिवशी म्हणजे दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रणव आणि त्याची आई कौशल्या उर्फ कोमल हे दोघेच घरी होते। सासू सासरे हे पिंपळगावला लग्न समारंभात मग्न होते। इकडे गणेशही आपल्या शेतीचे कामात व्यस्त होता आणि अचानक कौशल्या उर्फ कोमल हिचा तिचे सासरे नारायण चोपडे यांना फोन आला। आपल्या सुनबाईने का फोन केला असेल असा विचार करत त्यांनी फोन कानाला लावला। हॅलो असे म्हणतात तिकडून त्यांना सुनबाईच्या रडण्याचा आवाज आला। त्यामुळे नारायण चोपडे हे बाहेर आले आणि त्यांनी सुनबाईला विचारलं, काय झालं, रडतेस का? त्यावेळी कोमल त्यांना म्हणाली, मामाजी तुम्ही लगेच घराकडे या। तेव्हा ते म्हणाले, का काय प्रॉब्लेम झालाय काय? तेव्हा ती हा म्हणत मोठ्या मोठ्याने रडायला लागली। तेव्हा ते म्हणाले, अगं सांग काय झालं ते, आधी तू रडू नको आणि तू आता प्रणवकडे फोन दे, मी त्याच्यासंग बोलतो। प्रणवचे नाव घेताच ती आणखी जोरजोरात रडू लागली आणि रडत रडत तिने सांगितले, मामाजी मी प्रणवचा खून केलाय। हे ऐकताच नारायण चोपडे मोठ्याने ओरडले आणि आपली सुनबाई खरं बोलते की चेष्टा करते म्हणून ते हॅलो हॅलो करू लागले, पण तिकडून फोन बंद झाला होता। हे असले बोलणे ऐकून नारायण चोपडे यांच्या पायाखालची जमीनच हादरली। नक्कीच काहीतरी अनर्थ घडलाय याची जाणीव त्यांना झाली। त्यांनी आपला मुलगा गणेश आणि कोमलचा भाऊ नवनाथ जगताप यांना फोन केला। त्यांना कळलेली हकीकत सांगून ताबडतोब घरी जाऊन नेमकं काय झाले आहे ते पाहायला सांगितले। गणेशला ही माहिती कळताच हातातले काम टाकून तो घरात गेला आणि पाहिले तर त्याला त्याची पत्नी कोमल ही घरासमोर तळमळत पडलेली दिसली होती। तिने विषारी औषध प्राशन केले होते आणि घरामध्ये प्रणवचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पडला होता। हे पाहून गणेशच्या पायाखालची जमीनच हादरली। गणेशला काही सूचनाशे झाले होते। आपला एकुलता एक मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत असून त्याचे मुंडके धडावेगळे पडले होते आणि पत्नी ही बेशुद्ध अवस्थेत पाहून त्याची पाचावर धारम बसली होती। तोपर्यंत कोमलचा भाऊ नवनाथही तेथे पोहोचला। त्याच्या मदतीने कोमल हिला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान गणेशने आपल्या वडिलांना घरात काय घडलं ते सगळे सांगितले। त्यांनीही लग्न समारंभ सोडून घरचा रस्ता धरला। आपल्या सुनेने लहानग्या नातवाचा खून का केला असावा याबद्दल मात्र आश्चर्य वाटत होते। घरात सगळे काही सुरळीत चालू असताना एका आईला आपल्या पोराचा खून का करावासा वाटला याबद्दल गावामध्ये चर्चा सुरू झाल्या। यामागचे कारण कोमल हिलाच माहीत होते। असे काय घडले की तिने आपल्या 6 वर्षाच्या मुलावर क्रूरपणे वार करून त्याचे मुंडके धडावेगळे केले आणि त्याचा खून केला। दरम्यान गावच्या पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती कुर्डवाडी पोलीस ठाण्यात दुपारी 3 वाजता दिली। ठाणे अंमलदारांनी ती माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना दिली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चिल्लावार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी पाहणी केली असता घटनास्थळी 6 वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। शेजारी रक्ताने माखलेली कुऱ्हाड पडलेली दिसली।
जमलेल्या लोकांनी लहानग्या मुलाचा खून त्याची आई कौशल्या उर्फ कोमल गणेश चोपडे वय 35 राहणार कणे तालुका माढा जिल्हा सोलापूर हिने केला असल्याची माहिती दिली. खून केल्यानंतर तिने याबद्दल आपल्या सासऱ्यांना सांगितले आणि स्वतः पिकावर मारण्यासाठी आणलेली विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. प्रणवचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आणि त्यांनी रुग्णालयात कौशल्या उर्फ कोमलीची पाहणी केली. पण कोमल ही बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तिच्याकडून कोणताही जबाब घेण्यात आला नाही. ती शुद्धीवर आल्यावरच आपल्या मुलाचा तिने खून का केला याबाबतची माहिती त्यांना मिळणार होती. तरीही पोलिसांनी तिच्या नवऱ्याकडे सासू सासरे आणि तिच्या माहेरच्या लोकांकडून जबाब लिहून घेतला. यावेळी कौशल्या उर्फ कोमल हिचे सासरे नारायण चोपडे यांनी त्या दिवशी नेमका काय घटनाक्रम घडला याविषयी सांगितले. घरात सगळे काही आनंदात चालले असताना आपल्या सुनेने मुलाचा खून का केला याबाबत मात्र त्यांना काहीच सांगता आले नाही. त्या दिवशी नारायण चोपडे आणि त्यांची पत्नी हे दोघे पिंपळगावात गेले होते. मुलगा गणेश आपल्या कामात व्यस्त होता. घरात कोमल आणि नातू प्रणव हे दोघेच होते. त्यावेळी नेमके काय घडले आणि कोमलने आपल्या मुलावर कोरडने का घाव घातले याबाबत मात्र कोणालाच काही माहिती नव्हती. नारायण चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुलवाडी पोलीस ठाण्यात प्रणव गणेश चोपडे वय 6 याच्या खून प्रकरणी त्याची आई कौशल्या उर्फ कोमल गणेश चोपडे हिच्या विरुद्ध कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोमलीने विषारी औषध पिल्याने तिच्यावर गेल्या 8 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. अजूनपर्यंत ती शुद्धीवर आली नव्हती. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती शुद्धीवर आल्यानंतरच तिने आपल्या मुलाचा खून का केला होता याचा उलगडा होणार होता. प्रणवच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली. प्रणवचा आधी गळा दाबून खून केला आणि तो मेल्यानंतर त्याच्या मुंडक्यावर कोरड्याने घाव घालून त्याचे मुंडके शरीरावरून वेगळे केले. अशी काय गोष्ट झाली की त्याच्या आईने 6 वर्षाच्या मुलाला इतके भयानक मरण दिले. कोमलच्या सासू सासऱ्याने आणखी एक धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली. कोमल ही गेल्या 2 वर्षापासून मानसिक रुग्ण आहे आणि तिच्यावर औषधोपचारही चालू होते. 8 दिवसानंतर कोमल ही शुद्धीवर आली. तेव्हा पोलिसांनी तिला तिच्या मुलाचा खून का केला याबाबत चौकशी केली. तेव्हा ती म्हणू लागली की प्रणव हा नेहमी TV बघायचा आणि त्यामुळे मी त्याचा खून केला. पण ह्या गोष्टीवर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. पोलिसांनी आणखी विचारले असता तिने जी माहिती सांगितली ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. ती म्हणू लागली, 3 वर्षापासून माझे माहेरी एका माणसासोबत शारीरिक संबंध चालू होते आणि ही माहिती जर नवऱ्याला किंवा माझ्या सासू सासऱ्यांना कळाली तर ते माझ्यासोबत काय हाल करतील हे पाहून मला टेन्शन येत होते. या टेन्शनमुळेच मी माझ्या मुलाचा जीव घेतला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.